नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी किरण खिळे, मिरजगाव, महाराष्ट्र, अहमदनगर जिल्हा. मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे मल्कित 897 कॉम्पॅक्ट. हे हार्वेस्टर हे नवीन मॉडेलमध्ये आलेलं आहे आपल्याकडे. ह्याच्यामध्ये विशेषतः म्हणजे महाराष्ट्रातल्या सर्व शेतकरी बांधवांना जे रस्त्याची वगैरे अडचण येते त्या अडचणीसाठी हे नवीन मॉडेल आपण लॉन्च केलेलं आहे. त्याच्यामध्ये हे जे आहे ते 41 इंच फीटरमध्ये गाडी आलेली आहे छोट्यामध्ये. ह्याचं जे कटर असेल ते कटर तुम्हाला 10 फूट आणि 11 फूट हे दोन ऑप्शनल असतील. ते शेतकऱ्यांना जसं पाहिजे तसं आपण घेऊ शकतो. या मशीनमध्ये जो फीटर दिलेला आहे तो आपल्याला 3 चेनमध्ये दिलेला आहे आणि ही जी चद्दर वगैरे दिलेली आहे खालची ही पूर्ण स्टेनलेस स्टीलमधली आहे. या ठिकाणी जे घासणारा पार्ट्स आहे त्याच्यामुळे हे पूर्ण एसएसमध्ये दिलेली. ह्याच्यामध्ये या मशीनमध्ये आपल्याला जो गिअरबॉक्स दिलेला आहे तो जो पाहायला भेटतो तो कंपनीने स्वतः डिझाईन केलेला आहे आणि याच्यामध्ये GDR कंपनीचा गिअरबॉक्स आहे जो एकदम सिंपल आहे. टायर साईज जर बघायला गेलो आपण या मशीनमध्ये तर 16×28 टायर साईज आहे या मशीनमध्ये आणि जो मागचा टायर असेल तो 750/16चा टायर असेल मागचा. ते जे शिल्ड वगैरे आहेत ते पूर्ण झाकून आहेत. हे ॲडजस्टेबल शिल्ड आहेत, तुम्ही वर खाली करू शकता. हे पाहू शकता याप्रमाणे. याच्यामध्ये जे एलिव्हेटर वगैरे दिलेले आहेत हे दोन्ही पण एलिव्हेटर ॲडजस्टेबल आहेत आणि कॉल फिटिंगवाले आहेत. ह्याला दोन्हीला पण तुम्हाला कॉल फिटिंग करून ॲडजस्टेबल करू शकता. दुसरा मशीनमध्ये जे फॅन दिलेला आहे तो मोठ्या मशीनचाच दिलेला आहे. जरी आपली हार्वेस्टर छोटी गाडी असेल तरी पण हे मोठ्या गाडीचाच वर्म बॉडी दिलेली आहे याला. त्याचबरोबर इथं मागं आल्याच्या नंतर आपल्याला ही जी शिडी आहे ही वरती जाण्यासाठी दिलेली आहे. मशीनवरती वर जाण्यासाठी ही फोल्ड पण करू शकता तुम्ही अशा प्रकारे. इथं लॉक पण करू शकता. हे ॲडजस्टेबल आहे. मागे जे बेरिंग वगैरे दिलेले आहेत ह्या सगळ्या टोटल TR कंपनीच्या बेरिंग आहेत. 206 नंबरचा याला शॉफ्ट आहे दिलेला. ह्याच्यामध्ये ही जी मोरणी वगैरे दिलेली आहे तो हे जे मागची दडी वगैरे दिलेली आहे ही पूर्ण हेवी आहे. सेंटर पिन वगैरे टोटल हेवी आहे आणि ही मोरणी जी दिलेली आहे म्हणजे ही तुम्हाला लाईफ टाईम वॉरंटीमध्ये भेटून जाईल. या मशीनमध्ये हे जे कटर आहे ते कटर 2 पद्धतीने आपल्याला भेटेल, 10 फूट आणि 11 फूट. ह्याच्यामध्ये विशेषतः म्हणजे या टाईनसाठी आपण इथं टाईन कॅप दिलेली आहे. हे टाईन तुटावा नाही म्हणून याला सपोर्टिंगसाठी पूर्ण SS टाईन कॅप दिलेला आहे. ह्याच्यामध्ये मोटर पण दिलेली आहे कटरला. कटरला मोटर दिलेली आहे. हे मोटरमुळं मशीनला मेंटेनन्स काही येत नाही. त्याचबरोबर तुम्हाला इथं टूल बॉक्स पण दिलेला आहे सोबत. हे टूल बॉक्समध्ये तुम्हाला मशीनचे जेवढे पण हार्वेस्टरचे जे काही पार्ट्स असतील किंवा शॉफ्ट्स वगैरे असतील ते ह्याच्यामध्ये ठेवता येतील. बाकी इथं तुम्हाला थ्रेशर बास्केट ठेवण्यासाठी पण इथं एक स्पेशली जागा करून दिलेली आहे की जास्त लांब मशीन ज्यावेळेस हार्वेस्टर आपण घेऊन जातो आहे त्यावेळेस इथं तुम्हाला थ्रेशर बास्केट ठेवायला व्यवस्था करून दिलेली आहे कंपनीने सोबत. मध्ये 3 स्टेपमध्ये पुली दिलेली आहे. हे कटरचं RPM तुम्हाला कमी जास्त करता येण्यासाठी हे 3 स्टेपमध्ये पुली दिलेली आहे, तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी इथे एक टूल बॉक्स दिलेला आहे, वरती एक टूल बॉक्स दिलेला आहे. 2 टूल बॉक्स दिलेले आहे सेपरेट हार्वेस्टरमध्ये वस्तू ठेवण्यासाठी किंवा पार्ट्स ठेवण्यासाठी. इथं बॅटरी बॉक्स दिलेला आहे. इथं कट ऑफ स्विच दिलेला आहे हार्वेस्टरला. ज्यावेळेस मशीन उभा राहील जास्त दिवसासाठी त्यावेळेस तुम्ही स्विच ऑफ करून ठेवू शकता म्हणजे बॅटरी खराब होणार नाही. ठीक आहे. हे डबल किस्तीमध्ये गाडी दिलेली आहे. ह्याला टोटल तुम्हाला हे जे पाहू शकता मोठ्या गाडीचंच पार्ट दिलेलं आहे टोटल कंप्लीट. ह्याच्यामध्ये इथे जे ब्लोअर फॅन आहे त्याला 2 जिरीमध्ये दिलेलं आहे. 2 स्टेपमध्ये आपण खालीवर करू शकतो. परत इथं पाहू शकता तुम्ही की इथं 2 स्टेपमध्ये इथं पण दिलेलं आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यांच्या सुविधेनुसार जसं पाहिजे तसं आपण हार्वेस्टरला डेव्हलप केलेलं आहे. त्या पद्धतीने त्या शेतकऱ्यांच्या मागणीनुसार केलेलं आहे. ह्याच्यामध्ये जे काय तुम्ही चेंजर, पुली, पल्ला वगैरे जे काय पार्ट्स बघताल ते सगळे मोठ्या गाडीचे पार्ट्स आहेत. म्हणजे तुम्हाला मेंटेनन्स वगैरे करण्यासाठी जे मोठी गाडी असेल तर त्या गाडीचे पार्ट्स याला सगळे बसतील असं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आपण आल्याच्यानंतर इथं स्टेअरिंग वगैरे जे आहे ते ॲडजस्टेबल दिलेले आहे. इथं 3 लिव्हर दिलेले आहेत. हे हायलोचा लिव्हर आहे, हा चेंबरचा आहे, फीडरचा लिव्हर आहे आणि हा रीलचा लिव्हर आहे. ह्याच्यामध्ये हे जे स्विच वगैरे पाहताय तुम्ही ते सगळे लाईटचे स्विच आहेत. इथं मीटर वगैरे पाहताय ते सगळे टेम्परेचर मीटर आहे, एअर टँकचं मीटर आहे. इथं RPM मीटर दिलेलं आहे. इथं हॉर्न वगैरे दिलेले आहेत. ही सिंपल ॲक्सिलेटर पण आहे याच्यासोबत दिलेली हातातली. सोबतच इकडं तुम्हाला
स्टेरिओ सिस्टम म्हणजे साऊंड बॉक्स वगैरे पूर्ण टोटल मशीनसोबत भेटतील. इथं एक ड्रायव्हरसोबत हेल्परला बसण्यासाठी एक सीट दिलेलं आहे. इथं 3 लिव्हर दिलेले आहेत. एक डिस्चार्ज लिव्हर आहे, एक कटर बारचा आहे आणि एक फ्लॅटचा लिव्हर आहे. हे 3 लिव्हर आहेत. त्याच्यासोबतच या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की इथं जे ग्रेन टँक आहे ते पूर्णपणे झाकलेली आहे. पूर्ण ग्रेन टँक जे आहे ते पूर्ण SS मध्ये आहे, ते कधी खराब नाही होणार. त्यासोबत इथं तुम्ही इंजन पाहू शकता. इंजन जे आहे ते अशोक लेलँड कंपनीचं आहे, BS4चं आहे 74 HP मध्ये. मागे एअर क्लिनर वगैरे दिलेलं आहे. रेडिएटरला वगैरे पूर्ण कवर दिलेलं आहे, जाळी वगैरे दिलेली आहे. याच्यामध्ये कचरा वगैरे जाऊ नये किंवा काही घाण कचरा जाऊ नये त्यासाठी. ठीक. या मशीन ज्या शेतकरी बांधवांना आपल्या घ्यायची असेल ते आम्हाला संपर्क करू शकता. या मशीनचा खरेदी करण्याचा ॲड्रेस जो आहे तो श्री गणेश ट्रॅक्टर, मिरजगाव, महाराष्ट्र, अहिल्यानगर या ठिकाणी भेटेल. माझं नाव किरण किळे. माझा मोबाईल नंबर पण तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता आणि मी माझा मोबाईल नंबर पण सांगतो, तुम्ही घेऊ शकता. 95 52 10 35 70. धन्यवाद.